आज आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन लाईव्ह लेक्चरच्या सिरीजला सुरुवात करत आहोत. पूर्वपरीक्षा असल्यामुळे आपण बरेच दिवस आपल्या लाईव्ह लेक्चर्सची सुट्टी घेतली होती आणि आजपासून पुन्हा एकदा आपण आपल्या लाईव्ह लेक्चर्सला सुरुवात करणार आहोत. कालच आपली पूर्वपरीक्षा झालेली आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सोपा पेपर होता असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांचा मेन्सचा जो स्कोअर आहे तो निघत आहे. तर अशा पद्धतीने आपण आता मेन्सच्या तयारीकडे जाणार आहोत. मेन्सची तयारी म्हणजे इंग्रजी या विषयाची तयारी आपल्याला खूप व्यवस्थितरित्या करायची आहे आणि इंग्लिश या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आपला हा जो ऑनलाईन कोर्स आहे यातून आपण कशा प्रकारे जास्तीत जास्त माहिती मिळवून आपल्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो, एक स्ट्रॅटेजी आपली काय असली पाहिजे, हा स्ट्रॅटेजीचा जो व्हिडिओ असेल तो मी तुमच्याशी उद्या शेअर करणार आहे की मुख्य परीक्षा पास होण्यासाठी, मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी, आपला वे, आपला पाथ, आपली अभ्यास करणे आणि प्रॅक्टिस करण्याची पद्धत कशा प्रकारची असली पाहिजे, कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणकोणत्या मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका महत्त्वाच्या आहेत, सोबतच सर्व प्रॅक्टिस आणि ऑनलाईन टेस्ट मी तुम्हाला देणार आहेत आणि या सर्व माध्यमातून आपली प्रॅक्टिस मी करून घेणार आहे आणि या प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मग आज आपण काय करणार आहोत की PSI मुख्य परीक्षा 2010 मध्ये जो पेपर झाला होता, 2010 मध्ये PSI मुख्य परीक्षेचा जो पेपर झाला होता त्या पेपरचं आज आपण ॲनालिसिस करणार आहोत. दररोज आता आपले 2 लाईव्ह लेक्चर्स असतील. एका लाईव्ह लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस घेणार आहोत. क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस संपल्यानंतर आपण काही महत्त्वपूर्ण चॅप्टर्सचे जे काही मॉडेल क्वेश्चन्स असतील त्या सर्व प्रश्नांचं ॲनालिसिस घेणार आहोत. म्हणजे एक लेक्चर हे आपलं संपूर्ण क्वेश्चन्स अँड ॲनालिसिसचं असेल आणि जे दुसरं लेक्चर असेल, दुसरं लाईव्ह लेक्चर असेल त्यामध्ये आपण डेली जे टॉपिक शिकत आहोत, डेली जे आपण चॅप्टर्स शिकत आहोत ते आपलं कंटिन्यू चालणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने दररोज सर्वच बॅचेसमध्ये आपले 2 लाईव्ह लेक्चर्स असतील. एका लाईव्ह लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करणार आहोत आणि दुसऱ्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबसला आपण कंटिन्यू करणार आहोत. मग आता हे जे संध्याकाळचं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण PSI मुख्य परीक्षा 2010 मध्ये जो पेपर झालेला होता त्या पेपरमध्ये कशा प्रकारे इंग्लिशचे क्वेश्चन्स आलेले होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस, त्या क्वेश्चन्सचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. ओके, मग बघा सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन. एक असं भाषण की जे कोणत्याही पूर्वतयारी विना केलेलं असेल, कोणतीही पूर्वतयारी न करता दिलेलं भाषण याला आपण काय म्हणत असतो. आता बघा हा शब्द सरळ सेवा परीक्षांमध्येही खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. MPSC मध्येही आपण पाहत आहोत. 2010 मध्ये देखील विचारण्यात आलेला आहे आणि 2016 मध्ये देखील हा शब्द आपल्याला विचारण्यात आलेला आहे की अ स्पीच विदाउट एनी प्रिपरेशन. एक असं स्पीच की ज्यामध्ये कोणत्याही पूर्वतयारीचं नियोजन नसतं, कोणतीही पूर्वतयारी न करता दिलेलं स्पीच म्हणजे एक्सटेम्परी आपण त्याला म्हणत असतो. आणि याचं उत्तर जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ऑप्शन 1 मध्येच आपलं उत्तर दिसतं आहे एक्सटेम्परी. आपण याचं प्रोनाउन्सिएशन एक्सटेम्पोर असं करत असतो, परंतु हे एक्सटेम्पोर नसून द करेक्ट प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड इज एक्सटेम्परी. आणि एक्सटेम्परी हा एक फॉरेन वर्ड आहे. जे आपण आरोग्य सेवक बॅचेस घेतलेले आहेत, TET बॅचेस लाईव्ह घेतलेले आहेत, त्यामध्ये फॉरेन वर्ड्स हा जो आपण एक प्रॅक्टिस सेट घेतलेला होता की किती महत्त्वाचे फॉरेन वर्ड्स आहेत, त्या फॉरेन वर्ड्समध्ये एक्सटेम्परी हा शब्द आलेला आहे आणि एक्सटेम्परी हा एक फॉरेन वर्ड आहे. लक्षात ठेवायचं आहे. PSI 2010च्या परीक्षेमध्ये आपल्याला जवळपास 4 ते 5 फॉरेन वर्ड्स विचारण्यात आलेले आहे. फॉरेन वर्ड्स म्हणजे काय की असे शब्द की जे इंग्रजी भाषेचे नाही, इंग्रजी भाषेने ते फ्रेंच किंवा लॅटिन किंवा इतर दुसऱ्या भाषांमधून घेतलेले आहेत. मग तसाच हा एक्सटेम्परी शब्द आहे. याचा अर्थ असा होतो अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन. कोणत्याही पूर्वतयारी विना केलेले भाषण म्हणजे एक्सटेम्परी. लक्षात ठेवायचा हा शब्द आपल्याला पुढे कधीही विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर टॉक म्हणजे साधं बोलणे. त्याच्यानंतर एपिलॉग. आता एपिलॉग या शब्दाचा अर्थ असा होतो की एखादं भाषण असेल, एखादा ड्रामा असेल, एखादी पोएम असेल, कविता असेल, त्याचा जो शेवटचा भाग असतो
त्याचा जो शेवटचा अंश असतो त्याच्यामध्ये जो काही शेवट केलेली जे काही पंक्ती असेल किंवा स्टॅन्झा असेल त्याला आपण एपिलॉग असं म्हणत असतो. हा शब्द देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आणि डायलॉग, लॉग म्हणजे बोलणे, याच्यामध्ये सुद्धा लॉग आहे. इथे आपण पाहू शकतो इथे लॉग आहे आणि इथे देखील लॉग आहे. या लॉग शब्दाचा अर्थ काय होतो? बोलणे. आणि एपी या शब्दाचा अर्थ काय होतो? लास्ट. शेवटचं जे बोललेलं असतं किंवा शेवटचं जे काही सांगितलेलं असतं ते एपिलॉग. आणि डायलॉग, डाय म्हणजे दोन, लॉग म्हणजे बोलणे. दोन लोकांमध्ये जे बोलणं असतं, दोन लोकांमध्ये असलेलं जे कन्व्हर्सेशन असतं, भाषण असतं, संभाषण असतं, त्याला आपण डायलॉग असं म्हणत असतो. हे सर्व शब्द माहिती आहे आपल्या सर्व. ठीक, तर हा होता पहिला प्रश्न. याच्यातून आपल्याला फक्त एकच शब्द व्यवस्थित घ्यायचा आहे. एक आहे एक्स्टेम्परी आणि दुसरा आहे एपिलॉग. हे दोन शब्द आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कोणत्याही परीक्षांमध्ये हे प्रश्न आपल्याला पुढे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर घेऊया याच परीक्षेतील पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आय डू नॉट हॅव एनी हिस्ट्रॉनिक टॅलेंट. आणि इथे हिस्ट्रॉनिक टॅलेंटला अंडरलाईन केलेलं आहे आणि प्रश्न विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट. हा जो अंडरलाईन पार्ट आहे हिस्ट्रॉनिक टॅलेंट, याला नेमकं काय म्हटलं जातं? हिस्ट्रॉनिक टॅलेंट म्हणजे नेमकं काय? आता बघा, हिस्ट्रॉनिक टॅलेंट म्हणजे काय? आपल्यामध्ये जी काही कला असते त्याला आपण हिस्ट्रॉनिक टॅलेंट असं म्हणत असतो. आपल्यामध्ये जी काही कला असते, गायनाची कला असेल, ॲक्टिंग करण्याची कला असेल, मिमिक्री करण्याची कला असेल किंवा डान्स करण्याची जी काही कला असेल, जी काही आर्ट आपल्यामध्ये असते, जी काही कलागुण आपल्यामध्ये असतात, त्याला आपण हिस्ट्रॉनिक टॅलेंट असं म्हणत असतो. मग इथे बघा, पहिलं ऑप्शन आहे ॲबिलिटी टू रीड हिस्ट्री. आता इथे हा शब्द हिस्ट्रॉनिक आहे आणि कुठेतरी हिस्ट्रीशी मिळता जुळता आहे, म्हणून ऑप्शनही आपल्याला तसंच दिलं की ॲबिलिटी टू रीड हिस्ट्री. हिस्ट्री रीड करण्याची ॲबिलिटी म्हणजे हिस्ट्रॉनिक टॅलेंट होतं का? अजिबात नाही. सो ऑप्शन एक कॅन्सल होणार. त्यानंतर बघा, ॲबिलिटी टू राईट हिस्ट्री. हिस्ट्री राईट करण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला आपण हिस्ट्रॉनिक टॅलेंट असं म्हणत नाही, म्हणजे हा शब्द हिस्ट्रीशी, इतिहासाशी संबंधित नाही. त्यानंतर बघा, इथे ॲबिलिटी टू ॲक्ट इन अ ड्रामा. इथे सांगितलेलं आहे की जो ड्रामा असेल, नाटक असेल, त्या नाटकमध्ये ॲक्ट करण्याची जी ॲबिलिटी असते त्याला आपण काय म्हणत असतो? हिस्ट्रॉनिक टॅलेंट असं म्हणत असतो. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर ऑप्शन 3 मध्ये आपलं करेक्ट ऑप्शन मिळत आहे. पुढे आहे ॲबिलिटी टू मेक हिस्ट्री. हिस्ट्री बनवण्याची क्षमता, ॲबिलिटी, हे सुद्धा आपलं होऊ शकत नाही कारण हिस्ट्रीशी रिलेटेड शब्द आहे. मग अशा पद्धतीने हिस्ट्रॉनिक टॅलेंट जो शब्द आहे तो आपल्याला पुढे विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून हिस्ट्रॉनिक टॅलेंटचा अर्थ होतो आपल्यामध्ये जी काही आर्ट असेल, आपल्यामध्ये जी काही कला असेल त्याला हिस्ट्रॉनिक टॅलेंट असं म्हटलं जातं. सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हा शब्द पुढे देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स मीन्स अन ओल्ड अनमॅरिड वुमेन. आता बघा, इथे काय सांगितलेलं आहे की खालीलपैकी असा शब्द ओळखा की जो कोणत्या शब्दाशी सिमिलर आहे? अन ओल्ड अनमॅरिड वुमेन. एक ओल्ड म्हणजे म्हातारी, वयोवृद्ध, अनमॅरिड म्हणजे लग्न न झालेली, आणि वुमेन म्हणजे स्त्री. जर आपण पहिलं ऑप्शन पाहिलं तर पहिलं ऑप्शन काय आहे? बॅचलर. आणि बॅचलर कुणासाठी वापरलं जातं? मेलसाठी, मॅनसाठी, विमेनसाठी वापरलं जात नाही. आणि म्हणून पहिलं ऑप्शन जे आहे ते काय होणार? कॅन्सल होणार. त्यानंतर बघा, हा शब्द आहे स्पिनस्टर. आता स्पिनस्टर या शब्दाचाच अर्थ मुळात असा होतो की एक अशी वयोवृद्ध स्त्री की जिचं लग्न झालेलं नाहीये. एक अशी वयोवृद्ध स्त्री की जिचं लग्न झालेलं नाहीये, तिला आपण काय म्हणत असतो? स्पिनस्टर असं म्हणत असतो. आणि म्हणून आपलं ऑप्शन 2 जे आहे ते बरोबर होणार. त्यानंतर आपण जर पाहिलं व्हर्जिन, तर व्हर्जिन या शब्दाचा अर्थ होतो एक अशी मुलगी की जी कशी असते? कुमारी असते. आणि मुलगी जर कुमारी असेल तर तिचं लग्न झालेलं नसेल, परंतु इथे काय सांगितलं? अन ओल्ड अनमॅरिड वुमन. कुमारिका म्हणजे एक अशी मुलगी की जी ओल्ड नाहीये, आणि इथे सांगितलेलं आहे ओल्ड, म्हणजे ऑप्शन 3 होऊ शकत नाही. आणि त्यानंतर आहे विडो. तर विडो आपल्याला सर्वांना माहिती आहे की अशी स्त्री की जिचं लग्न झालेलं आहे परंतु काही कारणांमुळे तिचा पती जो आहे तो वारलेला आहे, आणि अशा स्त्रीला आपण विडो असं म्हणत असतो. आणि म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते देखील आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं उत्तर होणार नाही. सो अशा पद्धतीने अन ओल्ड अनमॅरिड वुमन म्हणजे स्पिनस्टर हा शब्द बऱ्याचदा आपल्या सरळ सेवांच्या परीक्षांमध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे या शब्दांकडे सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या लक्ष ठेवायचं आहे की कोणता शब्द जो आहे तो महत्त्वाचा आहे.
त्यानंतर आपण पुढे जाऊया. द मेसेंजर डॉट 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 हार्डली रीड ऑर राईट. द मेसेंजर डॉट 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 हार्डली रीड ऑर राईट. आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला कोणता शब्द मिळतोय? हार्डली. आणि हार्डली हा शब्द कसा इम्पॅक्ट करतो सेंटेन्सवर? नेगेटिव्ह इम्पॅक्ट करतो. हार्डली हा शब्द जर सेंटेन्सवर नेगेटिव्ह इम्पॅक्ट करत असेल तर या सेंटेन्समध्ये कोणताही नेगेटिव्ह शब्द येणार नाही. मग आपण जर पहिलं ऑप्शन पाहिलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये कांट आहे, म्हणजे याच्यासोबत नॉट हा नेगेटिव्ह शब्द जोडलेला आहे, म्हणजे ऑप्शन 1 कॅन्सल होईल, उत्तर होणार नाही. हार्डली नेगेटिव्ह असल्यामुळे पुन्हा एकदा डझंट या ठिकाणी नेगेटिव्ह आहे, म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर होणार नाही. आता आपल्याकडे एक ऑप्शन शिल्लक आहे कॅन आणि दुसरं ऑप्शन शिल्लक आहे डज. जर आपण या ठिकाणी पाहिलं द मेसेंजर आणि मेसेंजर नंतर जर आपण डज लिहिण्याचा प्रयत्न केला तर हे शक्य नाही, कारण मेसेंजर नंतर डज न लिहिता आपण डायरेक्टली V1 लिहित असतो. त्यामुळे डजची या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आपल्याला गरज भासत नाही आणि म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते देखील कॅन्सल होणार. मग आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन 3, आणि आपण येथे लिहिणार द मेसेंजर कॅन हार्डली रीड ऑर राईट. जो मेसेंजर आहे तो क्वचितच म्हणजे हार्डली खूप कमी वेळेस लिहू शकतो किंवा वाचू शकतो. हार्डली म्हणजे क्वचितच तो ते काम करू शकतो, म्हणजे द मेसेंजर कॅन हार्डली रीड ऑर राईट. मेसेंजर क्वचितच लिहू शकतो किंवा राईट करू शकतो किंवा रीड करू शकतो, वाचन करू शकतो. तर अशा प्रकारे अत्यंत सोपा प्रश्न आहे. या प्रश्नातून फक्त आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे की हार्डली ज्या वाक्यामध्ये असेल ते वाक्य नेगेटिव्ह इम्पॅक्ट करतं आणि नेगेटिव्ह इम्पॅक्ट करत असल्यामुळे त्यामध्ये कोणताही नेगेटिव्ह शब्द पुन्हा एकदा येणार नाही याची खात्री सर्वांनी सेंटेन्समध्ये करून घ्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारच्या चुकांमधून आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. Choose from the given option which best expresses the opposite meaning of the word affluence. आता बघा, ॲफ्लुएन्स हा शब्द जो आहे, जेव्हा आपली आरोग्यसेवक लाईव्ह बॅच सुरू होती, आरोग्यसेवक लाईव्ह बॅचमध्ये सर्व विद्यार्थ्यांना जे MPSCचे असतील किंवा सरळ सेवेचे असतील या सर्व विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर्स दिलेले होते. ते सर्व विद्यार्थी लाईव्ह लेक्चर्स अटेंड करू शकत होते. आणि या आरोग्यसेवक लाईव्ह बॅचेसमध्ये आपण सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स घेतलेले होते. सिनॉनिम्स असो किंवा अँटॉनिम्स असो, या दोन्ही भागांमध्ये आपण हा ॲफ्लुएन्स हा शब्द पाहिलेला होता. ॲफ्लुएन्स या शब्दाचा अर्थ होतो विपुल प्रमाणात, खूप जास्त प्रमाणात. मग आता जर ॲफ्लुएन्स या शब्दाचा अर्थ होतो खूप जास्त प्रमाणात, तर त्याचा आपल्याला कोणता सांगितलेला आहे? फ्रॉम द ऑप्शन बी एक्सप्रेसेस द अपोजिट मिनिंग. आता ॲफ्लुएन्स म्हणजे खूप जास्त प्रमाणात, खूप विपुल प्रमाणात, आणि त्याचा अपोजिट मिनिंग असलेला शब्द आपल्याला सांगितलेला आहे, विचारलेला आहे की याच्या उलट अर्थाचा शब्द म्हणजे विपुल प्रमाण असेल तर ज्याचं प्रमाण कमी असेल, खूप कमी असेल, असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग बघा, इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीवर एखादा दबाव असतो, इन्फ्लुएन्स असतो, तेव्हा आपण म्हणतो दबाव आहे, इन्फ्लुएन्स आहे. आणि इन्फ्लुएन्सचा ॲफ्लुएन्सशी काहीही संबंध नाही. त्यानंतर पॉवर्टी. पॉवर्टी म्हणजे खूप कमी प्रमाण किंवा खूप गरिबी जेव्हा असते तेव्हा आपण त्याला पॉवर्टी असं म्हणत असतो. पॉवर्टी म्हणजे काय? त्यांच्याकडे काहीच नसतं. ज्यांच्याकडे खूप जास्त आहे त्यांना ॲफ्लुएन्स, ज्यांच्याकडे काहीच नाही ते पॉवर्टीमध्ये असतात. त्यानंतर बघा, इनडिफरन्स. इनडिफरन्स म्हणजे उदास. आणि रिचेस. रिचेस म्हणजे काय? गुण. हा रिच शब्द जो आहे त्याचा प्ल्युरल नाही. रिचेस म्हणजे काय? गुण. आणि म्हणून या ठिकाणी पॉवर्टी जो शब्द आहे की जो शब्द आपल्याला खूप गरिबी दर्शवतो, त्याच्या उलट अर्थाचा शब्द ॲफ्लुएन्स म्हणजे खूप जास्त प्रमाण दर्शवतो. म्हणून अपोजिट आपल्याला विचारलेला आहे, तर आपल्याला जावं लागेल ऑप्शन 2 सोबत की ॲफ्लुएन्सच्या उलट अर्थाचा शब्द जो होणार तो होणार पॉवर्टी, किंवा त्याला आपण म्हणू शकतो शॉर्ट, किंवा त्याला आपण म्हणू शकतो लॅक. अशा प्रकारचे विरुद्ध अर्थाचे शब्द आपण जे अँटॉनिम्समध्ये पाहिलेले होते. म्हणून छोटे छोटेसे शब्द आहेत, लक्षात ठेवायचं की ॲफ्लुएन्सचा अर्थ होतो खूप जास्त प्रमाण, पॉवर्टीचा अर्थ होतो खूप कमी प्रमाण. त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन मीन्स. खालीलपैकी कोणत्या ऑप्शनचा अर्थ होतो लॅकिंग फ्रेशनेस. लॅकिंग म्हणजे ते नसणे, फ्रेशनेस म्हणजे ताजेपणा नसणे. खालील शब्दांमध्ये असा कोणता शब्द आहे की जो ताजेपणा नसलेला शब्द दर्शवतो? म्हणजे अशी वस्तू की जी फ्रेशनेस नाही, ज्याच्यामध्ये फ्रेशनेस जाणवत नाही, फ्रेश नाही. मग बघा, ओल्ड. ओल्ड म्हणजे काय? जुनी. त्यानंतर स्पॉइल्ड. स्पॉइल्ड म्हणजे काय? खराब झालेले.
त्यानंतर स्टेल, स्टेल म्हणजे काय, शिळे, जे काही शिळं अन्न असतं त्याला आपण काय म्हणतो, स्टेल. आणि इथे आहे रोटन, रोटन या शब्दाचा अर्थ काय होतो, सडलेलं. मग बघा, लॅकिंग फ्रेशनेस, लॅकिंग फ्रेशनेस कशाबद्दल आपण बोलत असतो, जनरली अन्नाबद्दल. आणि अन्नामध्ये जर फ्रेशनेस लॅक करत असेल तर ते अन्न कसे असेल, शिळं अन्न असेल. आणि या शिळ्या अन्नाला आपण काय म्हणत असतो, स्टेल म्हणत असतो. म्हणून लॅकिंग फ्रेशनेससाठी आपल्याला कुणासोबत जावं लागणार, ऑप्शन 3 सोबत जावं लागणार, स्टेल म्हणजेच शिळं. तर अशा पद्धतीने लॅकिंग फ्रेशनेससाठी स्टेल हा 3 नंबरचा ऑप्शन जो असेल तो अगदी बरोबर असेल. सोपा शब्द आहे त्यामुळे पुढे विचारला जाऊ शकतो, याची काही गॅरंटी नाही. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. मॉडेस्टी ऑलवेज डज नॉट पे. आता मॉडेस्टी या शब्दाचा अर्थ होतो नम्रता. जो काही नम्र व्यक्ती असतो, मॉडेस्ट असतो, त्याच्यामध्ये जो नम्रता हा गुण असतो त्याला आपण मॉडेस्टी असं म्हणत असतो. जो व्यक्ती पोलाईट असतो त्याच्यामध्ये पोलाईटनेस असते, त्याला आपण नम्रता असं म्हणत असतो. मग बघा, मॉडेस्ट ऑलवेज डज नॉट पे, इथे मॉडेस्टी या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज अपोजिट. आता कसं विचारलेलं आहे आपल्याला, अपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्ड कोणता आहे, मॉडेस्टी. याचा अर्थ काय होतो, नम्रता. याचा अर्थ काय होतो, नम्रता. ठीक. सो याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे. पहिला शब्द आहे थॉटलेसनेस. आता थॉट म्हणजे विचार, लेस म्हणजे नसणे, विचार नसणे, आणि नेस म्हणजे ती एक स्टेट असते, एक अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा विचार येत नाही. याला नम्रता म्हटलं जातं का नाही, किंवा हा नम्रतेच्या विरुद्ध विरुद्ध अर्थाचा शब्द आहे का नाही. थॉटलेसनेस म्हणजे काय, की एक असा व्यक्ती की जो पूर्ण समाधिस्थ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार जे आहेत ते येत नाही, विचारांनाही त्याची तिलांजली मिळालेली आहे आणि त्याला महानिर्वाण असं झालेलं आहे, त्याला आपण थॉटलेसनेस अशी प्रक्रिया म्हणत असतो. सो हे नम्रतेच्या विरुद्ध होऊ शकत नाही. त्यानंतर पुढचं आहे प्राईड. प्राईड म्हणजे काय, अहंकार, गर्व. प्राईड म्हणजे काय, अहंकार, गर्व. दोन व्यक्ती असतात, एक की ज्याच्याकडे खूप काही असतं, एक असा व्यक्ती की जो खूप श्रीमंत आहे परंतु तो मॉडेस्ट देखील आहे, नम्र देखील आहे. ठीक. आणि एक असा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे काहीच नाही आहे परंतु तरी देखील तो प्राईड करतो, तरी देखील तो गर्व करतो. म्हणजेच काय की मॉडेस्टी जर नम्रता होत असेल तर प्राईड याचा अर्थ गर्व होत असेल, तर हे शब्द एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत आणि हे व्यवस्थित सर्वांनी लक्षात ठेवायचं. मॉडेस्टी किंवा पोलाइटनेस याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता होणार, प्राईड होणार. त्यानंतर एक्स्ट्राव्हॅजन्स. एक्स्ट्राव्हॅजन्स या शब्दाचा अर्थ होतो अति प्रमाणात, अतिशयोक्ती जी असते ती. आणि त्याच्यानंतर रेस्टलेसनेसचा अर्थ होतो निष्काळजीपणा. सो नम्रता या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द निष्काळजीपणाही होऊ शकत नाही. एक्स्ट्राव्हर्जन्स जो अतिशयोक्ती आहे ती सुद्धा होऊ शकत नाही. मॉडेस्टी, पोलाइटनेस या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जो असेल तो प्राईड असेल, गर्विष्ठ, गर्व, अहंकार किंवा अहंकारी. म्हणून हे दोन्ही शब्द सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. हे शब्द आपल्याला पुढे कोणत्याही परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खालीलपैकी जे सर्व शब्द आहेत ते सर्व शब्दांपैकी कोणता शब्द कॅन सबस्टिट्यूट द फ्रेज अ प्लेस फॉर कीपिंग क्लोथ्स. खालीलपैकी दिलेल्या ऑप्शनमध्ये असा कोणतं ऑप्शन आहे की जे या फ्रेजला क्लिअरली सबस्टिट्यूट होतं. कोणती फ्रेज, अ प्लेस फॉर कीपिंग क्लोथ्स. आपण ज्या ठिकाणी आपले कपडे ठेवत असतो, आपण ज्या ठिकाणी आपले कपडे ठेवत असतो त्याला नेमकं काय म्हटलं जातं. जनरली आपण आपले कपडे जी असते ती कबर्डमध्ये ठेवत असतो, कपाटामध्ये ठेवत असतो, अलमारीमध्ये ठेवत असतो. परंतु त्या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेला आहे लायब्ररी. लायब्ररीमध्ये आपण काय ठेवत असतो, पुस्तकं ठेवत असतो. लायब्ररी कशांची असते, पुस्तकांची असते. एपियरी, एपियरी कशांची असते, बीज. ज्या ठिकाणी मधुमक्खी असतात, मधमाशी असते आणि मधमाशी ज्या ठिकाणी राहत असते घर करून त्याला आपण एपियरी असं म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे सँक्च्युअरी. सँक्च्युअरी म्हणजे काय, ज्या ठिकाणी प्राणी राहतात,
ज्या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल्स राहतात की तिथे त्यांची कोणीही हंटिंग करू शकत नाही, शिकार करू शकत नाही, त्याला आपण अभयारण्य असं म्हणत असतो. सो सँक्च्युरीमध्ये सुद्धा आपण आपले कपडे ठेवत नसतो. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, वॉर्डरोब. आणि वॉर्डरोब या शब्दाचा अर्थ होतो की ज्या ठिकाणी आपण आपले कपडे ठेवत असतो त्या स्पेशल जागेला वॉर्डरोब असं म्हटलं जातं. ठीक. मग अशा पद्धतीने लायब्ररी येणार नाही, एपियरी येणार नाही, सँक्च्युरी येणार नाही. 3 शब्द लक्षात ठेवायचे. एपेरी, एपेरी हे कशाचं प्लेस आहे, ज्या ठिकाणी मधमाशा राहतात त्याला एपियरी म्हणतात. सँक्च्युरी, सँक्च्युरी म्हणजे अभयारण्य सर्वांना माहिती आहे की असं प्लेस की ज्या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल्स राहतात परंतु तिथे त्यांची कोणीही शिकार करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर वॉर्डरोब म्हणजे काय की अ प्लेस फॉर कीपिंग क्लोथ्स. तर अशा पद्धतीने हे 3 शब्द महत्त्वाचे आहेत. सर्वांनी पुढच्या सर्व परीक्षांसाठी या 3 शब्दांना व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. चला घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे डॉट 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 इज अ लॉन्ग नरेटिव्ह पोएम. डॉट 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 इज ए लॉन्ग नरेटिव्ह पोएम. एक लॉन्ग म्हणजे खूप लॉन्ग असेल, खूप मोठी असेल, आणि पोएम म्हणजे काय, कविता. एक अशी कविता की जी फार लांब असेल, लॉन्ग असेल. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अप्रोप्रिएट दॅट वुड फिल इन द ब्लँक इन द अबव सेंटेन्स. या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन बरोबर असेल की ज्याला आपण लॉन्ग नरेटिव्ह पोएम म्हणू शकतो. पहिलं ऑप्शन आहे एलेजी. आता बघा, एलेजी या शब्दाचा अर्थ होतो एक अशी कविता किंवा एक असं काव्य किंवा एक अशी छोटीशी लाईन्स की जी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोक म्हणून व्यक्त केली जाते. एखादा शोक संदेश जो असतो तो शोक संदेश जेव्हा कवितेच्या रूपामध्ये सादर केला जातो, पोएमच्या रूपामध्ये सादर केला जातो, तेव्हा त्याला एलेजी असं म्हटलं जातं. परंतु इथे आपल्याला विचारलेलं आहे लॉन्ग नरेटिव्ह पोएम म्हणजे खूप लॉन्ग असलेली पोएम. शोक कविता जी असते ती फार लहान असते, छोटी असते, आणि म्हणून आपण एलेगी जी आहे ती या ठिकाणी घेऊ शकत नाही. त्यानंतर बघा, हा जो प्रकार आहे कवितेचा ऑड, या कवितेच्या प्रकाराला म्हटलं जातं की ऐन वेळेवर एखाद्या व्यक्तीला उठवलं जातं आणि सांगितलं जातं की हा व्यक्ती आहे, या व्यक्तीवर तुम्हाला कविता वगैरे करायची आहे. सो ऐन वेळेवर एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या सिच्युएशनवर तयार केलेली जी कविता असेल किंवा शायरी असेल किंवा छोटीशी गझल असेल किंवा पोएम असेल तर जनरली त्याला आपण काय म्हणत असतो, ओड असं म्हणत असतो. आणि हे देखील लॉंग नसते, कारण ऐन वेळी एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्हाला ही कविता यांच्याबद्दल काही 2 शब्द तुम्हाला कवितेच्या स्वरूपात बोलायचे आहेत, पोएमच्या स्वरूपात बोलायचे आहेत, शायरीच्या स्वरूपात बोलायचे आहेत, तर ते काही लांब किंवा नरेटिव्ह होऊ शकत नाही, आणि म्हणून दुसरं ऑप्शन देखील या ठिकाणी कॅन्सल होतं. त्यानंतर बघा एपिलॉग, जो पहिला प्रश्न होता एक्सटेम्परीवाला, स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन, त्याच्यामध्ये एक्सटेम्परी होता आणि एपिलॉग हा देखील शब्द होता. तर मी तुम्हाला सांगितलं की लॉग या शब्दाचा अर्थ होतो बोलणे आणि एपी या शब्दाचा अर्थ होतो शेवट. मग शेवटी जे बोललं जातं किंवा शेवटी कवितेच्या स्वरूपात जे सांगितलं जातं, शेवटी पोएमच्या स्वरूपात जे काही सांगितलं जातं त्याला आपण काय म्हणतो, एपिलॉग असं म्हणतो, आणि म्हणून आपलं एपिलॉग हे देखील ऑप्शन होऊ शकत नाही. आणि एपिक सर्वांनी ऐकलेला शब्द आहे. एपिकला आपण मराठीतून काय म्हणत असतो, महाकाव्य म्हणत असतो. सो द महाभारता इज ॲन एपिक. महाभारत जे आहे ते काय आहे, एक महाकाव्य आहे. सो महाकाव्याला आपण इंग्लिशमधून काय म्हणतो, एपिक, किंवा एपिकला आपण मराठीतून काय म्हणतो, महाकाव्य. आणि या काव्य म्हणजे कवितेच्या स्वरूपात असलेल्या लाईन्स, आणि महा म्हणजे ग्रेट, महान, खूप मोठं. सो जे महाकाव्य आहे तेच लॉंग नरेटिव्ह पोएमच्या स्वरूपात होईल, आणि म्हणून इथे आपल्याला काय घ्यावं लागणार, एपिक इज ए लॉंग नरेटिव्ह पोएम. एपिक इज ए लॉंग नरेटिव्ह पोएम. सो ऑप्शन 4 जे असेल ते आपलं राईट ऑप्शन असेल. मग बघा, एलेगी म्हणजे काय, शोक संदेश मध्ये जे कविता केलेली असते ती. और म्हणजे एक ऐन वेळेवर एखाद्या व्यक्तीला सांगितलं जातं की एखाद्या व्यक्तीवर कविता करा. एपिलॉग कवितेचा जो शेवटचा भाग असतो त्याला आपण एपिलॉग म्हणतो, आणि एपिक म्हणजे काय असेल, महाकाव्य असेल. हे 4ही शब्द आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. 4ही शब्दांची मिनिंग सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे, जोपर्यंत आपला इंग्रजीचा पेपर होत नाही तोपर्यंत. यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टू फेस द म्युझिक. हा जो इडियम आहे टू फेस द म्युझिक, हा खूप वेळेस MPSCने विचारलेला आहे, हा खूप वेळेस सरळ सेवा परीक्षेने विचारलेला आहे.
त्यामुळे टू फेस द म्युझिकचा अर्थ होतो एखादा अपमान जो आहे तो जेव्हा आपण सहन करतो, आपला ज्या ठिकाणी अपमान होतो आणि अपमान आपला सहन करतो आपण, त्याला टू फेस द म्युझिक असं म्हटलं जातं. किंवा एखादी हार्डशिप असेल, दुःख असेल, कठोरता असेल, ते जेव्हा आपण सहन करतो, ते जेव्हा आपण फेस करतो, त्याला फेस द म्युझिक असं म्हटलं जातं. सो बघा ऑप्शन टू प्रिपेअर टू गिव्ह म्युझिकल परफॉर्मन्स. आता इथे म्युझिक हा शब्द आहे म्हणून म्युझिकल परफॉर्मन्स दिलेला आहे, तर हे चुकीचं आहे. शब्दशः अर्थ घेता येऊ शकत नाही. टू सफर फ्रॉम इलनेस, एखाद्या आजाराचा जो त्रास होतो, एखाद्या आजारातून जर आपण जात असू तर टू सफर फ्रॉम इलनेस हे आपलं होऊ शकत नाही. त्यानंतर बघा टू फेस हार्डशिप, हे आपलं उत्तर होऊ शकतं. टू फेस हार्डशिप म्हणजे काय की हार्डशिप जेव्हा आपण फेस करतो, इन्सल्ट जेव्हा आपण फेस करतो, कठीण समय जेव्हा आपण फेस करतो, तेव्हा त्याला म्हटलं जातं टू फेस द म्युझिक. आणि ऑप्शन 3 जे असेल ते आपलं राईट आन्सर असेल. त्यानंतर टू हॅव अ व्हेरी हॅपी टाईम, खूप चांगली वेळ आपल्यासोबत असणे, खूप आनंदी वेळ असणे, हे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं उत्तर होऊ शकत नाही. त्यामुळे टू फेस द म्युझिक सगळ्यांनाच माहिती असतं की टू फेस द म्युझिक म्हणजे काय, अपमान सहन करणे किंवा दुःख सहन करणे किंवा दुःखाला फेस करणे किंवा एखादा हार्डशिप असेल, कठीण काळ असेल, त्याला सामोरं जाणे. नंतर पुढे आहे वी कॅन अकोमोडेट दिस टॉपिक्स इन सिलेबस. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन करेक्टली स्पेल्स ऑफ द अंडरलाइन वर्ड. आता या शब्दाला अंडरलाइन करण्यात आलेलं आहे आणि या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग विचारण्यात आलेलं आहे की अकोमोडेट या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग काय असणार. मग बघा नेहमी लक्षात ठेवायचं की अकोमोडेट या शब्दामध्ये 2 सी येणार आणि त्याच्यानंतर ओ येणार, त्याच्यानंतर 2 एम येणार, त्याच्यानंतर ओ येणार आणि याच्यानंतर आपल्याला लिहावं लागणार तो डेट. सो अकोमोडेट, आणि अकोमोडेट या शब्दाचा अर्थ होतो गोळा करणे, जमा करणे, इन्व्हॉल्व करणे, समाविष्ट करणे, सामील करणे. सो बघा असं कुठे आपल्याला मिळतंय, ACCOMMODAT पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला मिळते आणि म्हणून पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर असेल. दुसऱ्या ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर एकच सी आहे म्हणजे दुसरं ऑप्शन कॅन्सल. तिसऱ्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर C2 आहे, एकच एम आहे म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल. चौथ्या ऑप्शनकडे जर आपण गेलो तर इथे ओ ने सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आपलं हे उत्तर जे आहे ते होऊ शकत नाही. सो या ठिकाणी अकोमोडेट ACCOMMODATE हे राईट स्पेलिंग असेल आणि हे आपलं कोणत्याही सरळ सेवांच्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. अकोमोडेट या शब्दाचा अर्थ होतो समाविष्ट करणे, समाविष्ट होणे, गोळा करणे, जमा करणे, गॅदर, कलेक्ट, अकोमोडेट, समाविष्ट करणे, इन्व्हॉल्व करणे, इन्क्लूड करणे. त्यानंतर बघा मिस्टर देशपांडे वॉज अ गुड समॅरिटन. सो या ठिकाणी हा जो गुड समॅरिटन आहे या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. एक गुड समॅरिटन, समॅरिटन या शब्दाचा अर्थ असा होतो की एक असा व्यक्ती जो दुसऱ्यांसाठी खूप चांगले कर्म करत असतो, ज्याला आपण कर्मवीर म्हणतो, ज्याला आपण चॅरिटेबल व्यक्ती म्हणू शकतो, की एक असा व्यक्ती की जो खूप दान पुण्य करत असतो, चॅरिटी करत असतो. मग बघा मिस्टर देशपांडे वॉज अ जेन्युइनली चॅरिटेबल पर्सन, पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला दिसत आहे मिस्टर देशपांडे वॉज अ जेन्युइनली, खराखुरा चॅरिटेबल पर्सन. हा शब्द फार महत्त्वाचा आहे, जेन्युइनली म्हणजे खराखुरा. कारण काही लोक खूप असतात की ज्यांच्याकडे ब्लॅक मनी असतो, तो ब्लॅक मनी व्हाईटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ते चॅरिटी करत असतात, तर ते जेन्युइनली चॅरिटेबल पर्सन नसतात. त्यांचा ब्लॅक मनी व्हाईटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ते चॅरिटी करत असतात. सो दे आर नॉट जेन्युइन. द जेन्युइन चॅरिटेबल पर्सन म्हणजे कोण, गुड सॅमॅरिटन, की ज्याच्याकडे जेवढी कष्टाची कमाई आहे त्या कष्टाच्या कमाईमधूनच तो व्यक्ती काय करत असतो, चॅरिटी करत असतो, दानपुण्य करत असतो. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे मिस्टर देशपांडे वॉज अ स्ट्रिक्ट मॅन. सॅमॅरिटनचा अर्थ स्ट्रिक्ट होऊ शकत नाही. त्यानंतर बघा मिस्टर देशपांडे वॉज अ स्टिंगी. स्टिंगी म्हणजे काय, कंजूस. स्टिंगी म्हणजे काय, कंजूस व्यक्ती. त्यानंतर मिस्टर देशपांडे वॉज अ सिटीजन ऑफ सॅमॅरिटना. सो हे काहीतरी दिलेलं आहे सहज त्याच्याशी जोडलेला शब्द. सो ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 कॅन्सल होणार. गुड सॅमॅरिटन किंवा सॅमॅरिटन या शब्दाचा अर्थ काय होतो, एक असा व्यक्ती जो दान पुण्य करत असतो, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करून दान पुण्य किंवा चॅरिटी करत असतो. लक्षात ठेवायचं, पुढे परीक्षेला आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ साइन डाय. आता हा जो साइन डाय शब्द आहे, हा साइन डाय पुन्हा एकदा एक फॉरेन वर्ड आहे. हा शब्द स्वतः मूळ इंग्रजी भाषेतला नसून
इंग्रजी भाषेत हा दुसऱ्या भाषेंमधून आलेला आहे आणि दुसऱ्या भाषेतून आलेले जे शब्द असतात त्यांना आपण फॉरेन वर्ड असं म्हणत असतो. एक्स्ट्रीम्प्री हा एक फॉरेन वर्ड होता. त्यानंतर साइन डाय जो आहे हा सुद्धा एक फॉरेन वर्ड आहे. साइन डाय या शब्दाचा अर्थ असा होतो की कोणताही इंटरव्ह्यू असेल किंवा कोणती तरी मीटिंग असेल किंवा काहीतरी महत्त्वाचं असेल ते कोणत्याही डेट फिक्स न करता, कोणतीही पूर्वसूचना न देता जी मीटिंग घेतली जाते, कोणतीही डेट फिक्स न करता ऐन वेळेवर जी मीटिंग घेतली जाते, कोणतीही पूर्वसूचना देता ऐन वेळेवर जे काही कर्म केलं जातं त्याला आपण साइन डाय असं म्हणत असतो. सो ऑफिशियल वर्ड आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ साइन डाय. साइन डाय म्हणजे काय? इन अ हरी, घाईत असणे, उत्तर चुकीचं. इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन, कन्फ्यूज असणे अशा अवस्थेमध्ये, अजिबात ऑप्शन 2 होणार नाही. आफ्टर फिक्सिंग अ डेट फॉर द मीटिंग, इथे सांगितलेलं आहे की डेट फिक्स केल्यानंतर घेतलेली मीटिंग म्हणजे साइन डाय, हे चुकीचं आहे. साइन डाय म्हणजे कोणतीही डेट फिक्स न करता घेतलेली मीटिंग. सो इथे आफ्टर फिक्सिंग म्हणजे फिक्स केल्यानंतर सांगितलेलं आहे. सो ऑप्शन 3 ही उत्तर होणार नाही. शिल्लक राहील ऑप्शन 4 विदाउट फिक्सिंग अ डेट फॉर द नेक्स्ट मीटिंग. विदाउट फिक्सिंग अ डेट, कोणतीही डेट फिक्स न करता घेतलेली पुढची मीटिंग, यालाच आपण काय म्हणत असतो? साइन डाय असं म्हणत असतो. आणि म्हणून हा एक फॉरेन वर्ड आहे. यापुढे देखील आपल्याला हा शब्द विचारला जाऊ शकतो आणि म्हणून साइन डाय शब्द कधीच विसरायचा नाही. विदाउट फिक्सिंग डेट, कोणतीही डेट फिक्स न करता घेतलेली मीटिंग म्हणजे साइन डाय. त्यानंतर पुढचं आहे इट इज माय अल्मा मॅटर. अल्मा मॅटर हा देखील एक फॉरेन वर्ड आहे. जसा एक्स्ट्रीम्प्री फॉरेन वर्ड होता, जसा आता यापूर्वी साइन डाय पाहिलेला एक फॉरेन वर्ड होता, अगदी अल्मा मॅटर देखील फॉरेन वर्ड आहे. अल्मा मॅटरचा अर्थ होतो स्कूल किंवा कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट किंवा अकॅडमी, ज्या ज्या ठिकाणी आपण शिकायला जातो, ज्या ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतो, मग ते इन्स्टिट्यूट असेल, क्लास असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल, काही असेल, ज्या ठिकाणी आपण शिक्षण घ्यायला जातो त्याला अल्मा मॅटर असं म्हटलं जातं. सो बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन पार्ट. म्हणजे अंडरलाइन पार्ट जो आहे तो अल्मा मॅटर, याचं बेस्ट एक्सप्रेस मिनिंग देणारा शब्द कोणता आहे? सो मदरलँड, मातृभूमी होऊ शकतं का? नाही. रिव्हर्टेड मदर असं होऊ शकतं का? नाही. ओल्ड टीचर्स, जुने शिक्षक होऊ शकतं का? नाही. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वेअर आय स्टडीड, एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन होऊ शकतं का? ऑब्व्हियसली होऊ शकतं, की ज्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे, ज्या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलेलं आहे, अशी संस्था असेल, असं काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल, त्याला आपण अल्मा मॅटर असं म्हणत असतो. सो ऑप्शन 4 जे आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, मग जे स्कूल असेल, कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल, क्लास असेल, अकॅडमी असेल, इन्स्टिट्यूट असेल, त्याला आपण काय म्हणत असतो? अल्मा मॅटर म्हणत असतो. अल्मा मॅटर या शब्दाला कधीच विसरायचं नाही. हा शब्द आपल्याला परीक्षेमध्ये पुढे देखील विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे an account in the newspaper of the funeral of one deceased is called. आता आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे काय दिलेलं आहे. an account in newspaper, न्यूजपेपरमध्ये एक छोटासा कॉलम असतो, तुम्ही पाहिलेला असेल. ऑफ द फ्युनरल ऑफ वन डिसीज, एखादा व्यक्ती मृत्यू पावलेला आहे आणि त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दलचे जे फ्युनरलची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा त्याचं जे फ्युनरल आहे, त्याचं जे काही अंतिम क्रिया आहे, व्हॉट एव्हर जे काही असेल, डिसीज म्हणजे मृत्यू पावलेला, इज कॉल्ड. आपण पेपर वाचतो, पेपरमध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची नावं दिलेली असतात की हा व्यक्ती या ठिकाणी या आजाराने किंवा याच्यामुळे अचानक निधन झाले, यांच्या पश्चात 3 मुलं, 2 मुली, पत्नी, व्हॉट एव्हर जे काय असं दिलेलं असतं, तो एक पूर्ण कॉलम असतो न्यूजपेपरमध्ये. त्या कॉलमला नेमकं काय म्हटलं जातं? मग बघा, पहिलं ऑप्शन आहे ऑबिच्युअरी, दुसरं ऑप्शन आहे ॲस्ट्रॉनॉमी, तिसरं ऑप्शन आहे ॲम्नेस्टी आणि चौथं ऑप्शन आहे आर्सेनल. तर तो जो कॉलम असतो ज्यामध्ये मृत व्यक्तींबद्दल माहिती दिलेली असते, मृत व्यक्तींबद्दलचा जो कॉलम असतो त्याला आपण ऑबिच्युअरी असं म्हणत असतो. आणि हा शब्द फार महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा, यापुढे देखील आपल्याला शब्द विचारला जाऊ शकतो. ॲस्ट्रॉनॉमी सर्वांना माहिती आहे, ग्रह वगैरे. त्यानंतर ॲम्नेस्टी, हा शब्द महत्त्वाचा शब्द आहे. ॲम्नेस्टी जेव्हा सरकारकडून जेव्हा एखादं
ॲम्नेस्टी, सरकारकडून दिलेली एक जागा असते, त्याला आपण जनरली ॲम्नेस्टी असं म्हणत असतो. अ प्लेस हॅज बीन अलॉटेड बाय द गव्हर्नमेंट, त्याला आपण ॲम्नेस्टी असं म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे आर्सेनल, आणि आर्सेनल हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आर्सेनल या शब्दाचा अर्थ होतो एक असं प्लेस, एक असं ठिकाण, एक अशी जागा ज्या ठिकाणी आपण हत्यारं वगैरे ठेवत असतो, ज्या ठिकाणी आपण वेपन्स वगैरे ठेवत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, आर्सेनल असं म्हणत असतो. सो हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. एक आहे ऑब्च्युअरी आणि दुसरं आहे आर्सेनल. हे दोन शब्द लक्षात ठेवायचे आहे व्यवस्थित. हे आपल्याला पुढे देखील परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. आतापर्यंत आपण खूप सारे शब्दच पाहिलेले आहेत की जे PSI मुख्य परीक्षा 2010च्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा, द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स डॉट 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 किल्ड. आता इथे व्यवस्थित बघायचं आहे आपल्याला. आता ग्रामरचा क्वेश्चन आहे. द जनरल, जो काही जनरल असेल तो जनरल, विथ ऑल हिज सोल्जर्स, त्याच्या सर्व सैनिकांसह, त्याच्या सर्व सोल्जर्ससह डॉट 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 किल्ड, मारला गेला. जनरल त्याच्या सर्व सैनिकांसह मारला गेला, किल्ड झाला. मग आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला विथ या शब्दाने दोन सब्जेक्ट्स जोडलेले आढळतात. विथ या शब्दाच्या आधी द जनरल हा एक सब्जेक्ट आहे आणि विथ या शब्दानंतर ऑल हिज सोल्जर्स हा दुसरा सब्जेक्ट आहे. मग बघा, जनरल किती आहे, एक, परंतु सोल्जर्स किती आहे, एकापेक्षा जास्त. मग ज्या वेळेस कोणतेही दोन सब्जेक्ट्स हे विथने जोडले जातात, लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस कोणतेही दोन सब्जेक्ट जनरल आणि ऑल हिज सोल्जर्स हे कशाने जोडण्यात आलेले आहे, विथने जोडण्यात आलेले आहे. जर विथने दोन सब्जेक्ट जोडण्यात आलेले असतील तर पहिला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट प्रमाणे या ठिकाणी व्हर्ब चूज केला जातो. मग पहिला सब्जेक्ट काय आहे, द जनरल. द जनरलची संख्या किती आहे, एक. एक म्हणजे कसं आहे, सिंग्युलर, आणि सिंग्युलर आहे म्हणून इथे व्हर्ब कसा येणार, सिंग्युलर येणार. मग सिंग्युलर व्हर्ब कोणता आहे, वर हा सिंग्युलर व्हर्ब नाही, आर हा सिंग्युलर व्हर्ब नाही, त्याच्यानंतर इज हा सिंग्युलर व्हर्ब आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर वॉज हा सिंग्युलर व्हर्ब आहे. म्हणजे आपल्याकडे दोन सिंग्युलर व्हर्ब आहे, दोन प्लुरल व्हर्ब आहे. प्लुरल व्हर्ब कॅन्सल केले आर आणि वर, कारण विथच्या आधी द जनरल जो आहे तो सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्टमुळे आपल्याला इज किंवा वॉज घ्यावं लागणार. आता इथे जर आपण इज किल्ड लिहिलं तर ती घटना रेग्युलर होते, नेहमी नेहमी होते. परंतु जनरल आणि सोल्जर्स किल झालेले आहे, ते नेहमी नेहमी किल होऊ शकतात का, नाही. म्हणून हा ऑप्शन 3 इथून काय होणार, कॅन्सल होणार. मग एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहिला, वॉज. सो द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स, द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स वॉज किल्ड, हे आपलं उत्तर जे आहे ते बरोबर असेल. इथे आपली चूक कशी होते, आपल्याला इथे ब्लँक विचारलेली आहे, इथे आपल्याला ब्लँक दिलेली आहे, त्या ब्लँकच्या एक्झॅक्ट आधी इथे सोल्जर्स दिलेला आहे, आणि सोल्जर्स आपण बघतो अनेक वचनी आहे, प्लुरल आहे. त्यामुळे आपण काय करणार, एकतर ऑप्शन वर घेणार किंवा आर घेणार, आणि इथेच आपली चूक होणार. सो याला म्हणतात प्रॉक्झिमिटी एरर. प्रॉक्झिमिटी एरर म्हणजे काय, जी जवळीकता असते त्या जवळीकतेमुळे झालेला एरर, जी क्लोजनेस असते त्या क्लोजनेसमुळे झालेला एरर. ब्लँक जवळ क्लोजनेस सोल्जर्सची होती, सोल्जर्स प्लुरल होतं, आणि मग आपल्याला वाटलं आर किंवा वर असेल, मग आपण त्यापैकी ऑप्शन चूज केलं आणि आपलं उत्तर ते चुकीचं आलं असेल. म्हणून लक्षात ठेवायचं की विथच्या आधी जो काही सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टनुसार आपल्याला व्हर्ब जो आहे तो चूज करायचा असतो. आणि याच्याबद्दल सर्व माहिती आपण आपल्या रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये घेतलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा रेकॉर्डेड लेक्चर्स जी आहे ते सर्वांनी व्यवस्थित बघायला सुरुवात करायची. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. इथपर्यंत प्रश्नांमध्ये कुणाला काही डाऊट असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपला डाऊट लिहू शकतात. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, मेनी अ फ्लॉवर डॉट 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 बॉर्न टू ब्लश अनसीन. आता बघा, इथे मेनी दिलेला आहे, मेनी नंतर आर्टिकल ए आहे, आणि पहिल्या चॅप्टरमध्ये आपण सांगितलेलं आहे की मेनी नंतर जर आर्टिकल ए किंवा आर्टिकल ॲन असेल, मेनी नंतर जर आर्टिकल ए किंवा आर्टिकल ॲन असेल तर त्याच्यानंतर सर्व काही सिंग्युलरच येणार. म्हणजे नाऊनही सिंग्युलर येणार, व्हर्ब ही सिंग्युलर येणार. मग इथे बघा, फ्लॉवर जो आहे
तो सिंग्युलर आहे, मग व्हर्ब सिंग्युलर येणार, म्हणून अनेक वचनी आर येणार नाही. इज सिंग्युलर आहे, हे येऊ शकतं. विल येऊ शकत नाही, कारण इज हे कन्फर्म या ठिकाणी बरोबर येऊ शकतं, म्हणून विल घेण्याची गरज पडत नाही. वर हे प्लुरल आहे, म्हणून हे देखील घेता येणार नाही. सो ऑप्शन 2 जे असेल तेच बरोबर उत्तर असेल. मेनी अ फ्लॉवर इज बोर्न टू ब्लश अनसीन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अ क्राउड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, अ क्राउड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स डॉट 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 सराउंडेड द वाइस चान्सलर. मग बघा या ठिकाणी स्टुडंट्स आहेत, एकापेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, अनेक वचनी आहे. इथे रिकामी जागा आहे, रिकामी जागेच्या आधी स्टुडंट्स आहेत, अनेक वचनी आहे. त्यामुळे क्लोजनेसचा जो एरर आहे, प्रॉक्सिमिटी जो एरर आहे तो होऊ शकतो, की इथे ब्लँक आहे, इथे स्टुडंट्स आहेत, स्टुडंट्स म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे 100% इथे प्लुरल येणार असा विचार आपण करणार आणि प्लुरल व्हर्ब लिहून येणार, तर आपला प्लुरल व्हर्ब या ठिकाणी चुकीचा होऊ शकतो. म्हणजे हॅव लिहिण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचा होऊ शकतो, वर लिहिण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचा होऊ शकतो. कारण बघा इथे स्टुडंट्सच्या आधी काय सांगितलेलं आहे, युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स. युनिव्हर्सिटी स्टुडंट्सचा काय आहे, अ क्राऊड आहे. युनिव्हर्सिटी स्टुडंट्सची काय आहे, गर्दी आहे. अ क्राऊड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, अ क्राऊड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स. युनिव्हर्सिटीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या क्राऊड बद्दल बोललं जात आहे. त्यांच्या कशाबद्दल बोललं जात आहे, क्राऊड बद्दल बोललं जात आहे. इथे आपण क्राऊड बघतोय, क्राऊड हे सिंग्युलर आहे आणि क्राऊड हे सिंग्युलर असल्यामुळे आपल्या ठिकाणी हॅज सिंग्युलर घ्यावा लागेल. आणि याच्यानंतर जर आपण पाहिला तर सराउंडेड हा V3 आहे, म्हणजे हॅज सराउंडेड अगदी बरोबर होईल. जर आपण डीड घेतला तर डीड नंतर V3 घेता येणार नाही, म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, हॅज. अ क्राऊड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स हॅज सराउंडेड द व्हाईस चान्सलर. इथपर्यंत कुणाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण आपला डाऊट जो आहे तो लिहू शकतात. अत्यंत सोपे प्रश्न आहेत, सोपी प्रश्न आहेत, परंतु आपल्याला एक पॅटर्न बघायचा आहे. प्रश्न जरी सोपी असली तरी तो पॅटर्न जो आहे, प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे, प्रश्न विचारण्याचा जो पॅटर्न आहे, कोणत्या नेमक्या पॉइंटवर आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, इफ यू डॉट डॉट मी सम मनी आय डॉट डॉट बाय अ स्कूटर. आता बघा इफ आहे आणि इफ नंतर यू आहे, म्हणजे हे काय आहेत, एक प्रकारचे इमॅजिनरी सेंटेन्सेस आहेत. रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये आपण इमॅजिनरी सेंटेन्सेस बद्दल चर्चा केलेली आहे की इफ नंतर जर यू असेल तर त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्मही येऊ शकतो, वर्बचा सेकंड फॉर्मही येऊ शकतो. मग बघा इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म गिव आहे, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर होऊ शकतं. इथे गेव V2 आहे, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे तेही बरोबर होऊ शकतं. इथे गिवन आहे V3 आहे, एकतर V1 येणार किंवा V2 येणार. V3 घेण्यासाठी हॅड लागेल, हॅड यू नंतर नाही. इथे यू नंतर हॅड लिहिलेलं आहे का, नाही, म्हणजे गिवन म्हणजे जे ऑप्शन 3 आहे ते आपलं येणार नाही. त्यानंतर इथे पाहिलं आपण गिव्ज, गिव्ज हा V1 आहे परंतु त्याला S लावलेला आहे आणि इथे यू आहे, यू नंतर V1 ला SES लावता येत नाही, म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते काय होणार, कॅन्सल होणार. आपल्याला एकतर ऑप्शन 1 उत्तर मिळेल किंवा ऑप्शन 2 उत्तर मिळेल. मग आता बघा, इफ यू नंतर जर आपण गिव हा V1 घेतला तर पुढच्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट जो येईल त्याच्यामध्ये आपण विल, शाल, मे हे 3 वापरू शकतो किंवा कॅन वापरू शकतो. एकतर विल वापरू शकतो किंवा शाल वापरू शकतो किंवा कॅन वापरू शकतो किंवा मे वापरू शकतो. मग इथे विल दिलेला आहे म्हणजे इथे आपण गिव लिहू शकतो, हे बरोबर होईल. आणि इथे विल दिलेला आहे म्हणजे आपण इथे विल घेऊ शकतो. सो इफ यू गिव मी सम मनी, जर तुम्हाला काही पैसे दिले तर आय विल बाय अ स्कूटर, तर मी स्कूटर खरेदी करणार. ओके, परंतु सेकंड ऑप्शन मध्ये काय चुकतंय की V2 तर बरोबर आहे परंतु इथे मे नको.
मेच्या ऐवजी माईट असायला पाहिजे, विलच्या ऐवजी वुड असला पाहिजे, शालच्या ऐवजी शुड असला पाहिजे आणि कॅनच्या ऐवजी कुड असला पाहिजे. म्हणजे V2 जर असेल तर मे चालणार नाही, मग इथे आपण मे लिहू शकत नाही. सो हा मे जो आहे हा चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल झालं. ऑप्शन 2 कॅन्सल झालं म्हणून ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं फायनल आन्सर होणार. यासाठी आपलं टाइप्स ऑफ सेंटेन्सेस नावाचं जे चॅप्टर आहे हे व्यवस्थितरित्या सर्वांनी अभ्यासायचं आहे, कारण टाइप्स ऑफ सेंटेन्सेसवर आपल्याला 2 प्रश्न MPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये जनरली विचारलेच जातात. म्हणून टाइप्स ऑफ सेंटेन्सेस नावाचं जे लेक्चर आहे, जे जे चॅप्टर आहे रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये, ते सर्वांनी व्यवस्थित पाहायचं आहे. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. चिल्ड्रन लाईक टू प्ले. चिल्ड्रन लाईक टू प्ले. चूज फ्रॉम द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता याचं क्वेश्चन टॅग आहे ते आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. आता बघा, चिल्ड्रन कसं आहे प्ल्युरल आणि याच्यानंतर लाईक जो आहे तो कसा आहे V1. चिल्ड्रन प्ल्युरल आहे, त्यानंतर लाईक V1 आहे. V1 असेल तर आपण डोंट घेत असतो क्वेश्चन टॅग करण्यासाठी. V1 असेल तर आपण काय घेत असतो क्वेश्चन टॅग मध्ये? डोंट घेत असतो. मग डोंट बघा ऑप्शन 1 मध्ये दिसतंय. डझंट घेऊ शकत नाही म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल. विल घेऊ शकत नाही आणि इथे डझंट पुन्हा एकदा दिलेला आहे. म्हणजे 3 ऑप्शन्स तर कॅन्सल होऊन गेले, एकच ऑप्शन शिल्लक राहिला ऑप्शन 1 आणि तेच आपलं उत्तर असेल. आता हे जे चिल्ड्रन आहे, चिल्ड्रनची संख्या एकापेक्षा जास्त, मग चिल्ड्रनची संख्या एकापेक्षा जास्त आहे तर ते प्ल्युरल आहे आणि प्ल्युरल आहे म्हणून त्याचं क्वेश्चन टॅग हे दे मध्ये कन्वर्ट होणार. दे या प्रोनाउन मध्ये कन्वर्ट होणार, म्हणून इथे डोंट दे जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. इथे डोंट दे येणार आणि हा क्वेश्चन मार्क जो ऑलरेडी तिथे दिलेला आहे. सो ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होणार. क्वेश्चन टॅग अगदी सोपा आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल. यानंतर जाऊया पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. द रिच इज नॉट ऑलवेज डिसऑनेस्ट. द रिच इज नॉट ऑलवेज डिसऑनेस्ट. इजला अंडरलाईन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विल बी यूज इन प्लेस ऑफ अंडरलाईन पार्ट ऑफ द स्पीच सेंटेन्सेस टू करेक्ट इट. आता बघा, आपण यापूर्वी आपलं आर्टिकल चॅप्टर घेतलं. आर्टिकल या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं रिच असेल, पुअर असेल, डेफ असेल, डम असेल, स्मार्ट असेल, यांच्या आधी जर आपण आर्टिकल दचा वापर केला तर ते पूर्ण कम्युनिटी होऊन जाते. म्हणजे रिचचा अर्थ होतो गरीब, परंतु रिचच्या आधी जर द लावला आणि द रिच तयार केला तर याचा अर्थ होतो गरीब लोक, आणि गरीब लोक ही एकापेक्षा जास्त होतात. रिचच्या आधी आर्टिकल द म्हणजे द रिच म्हणजे गरीब लोक, आणि गरीब लोक एकापेक्षा जास्त आहे म्हणून त्यांच्यासोबत इजचा वापर होत नाही, त्यांच्यासोबत प्ल्युरल व्हर्बचा वापर होतो. म्हणून वॉज सिंग्युलर घेता येणार नाही, विलही घेता येणार नाही. या ठिकाणी आर जो आहे ते घेता येऊ शकतं, कॅनही घेता येणार नाही. सो प्ल्युरल काय आहे? आर. सो होणार द रिच आर नॉट ऑलवेज डिसऑनेस्ट. प्रत्येक वेळेस जे श्रीमंत लोक असतात ती अप्रामाणिक नसतात. सो बघा, महत्त्वपूर्ण आहे द रिच. आपल्याला असं वाटतं की एज बरोबर आहे, काही जण एजच्या ऐवजी वॉज वापरून येतील, परंतु चुकीचं होणार. द रिच म्हणजे श्रीमंत लोक, आणि श्रीमंत लोक म्हणजे काय? एकापेक्षा जास्त आहेत. एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपल्याला काय यूज करावं लागेल? आर यूज करावं लागेल. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. गॉड हेल्प्स डॉट 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 हू डॉट 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 देमसेल्व्स. आता बघा इथे गॉड हेल्प्स. गॉड हेल्प्स. आता हा गॉड म्हणजे काय आहे? सब्जेक्ट आहे. हेल्प्स म्हणजे काय आहे? व्हर्ब. आता याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार. ऑब्जेक्ट येणार तर तो ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन असणार. मग दे जो आहे हा सब्जेक्टिव्ह आहे म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल होणार. आता गॉड हेल्प्स हिम. हेल्प्स म्हणजे हे हिम जे आहे हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे म्हणून होऊ शकतं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दोज जे आहे गॉड हेल्प्स दोज हे होऊ शकतं. त्याच्यानंतर इथे सुद्धा दोज आहे हे सुद्धा होऊ शकतं. मग आता इथे जर आपण पाहिलं तर इथे देमसेल्स लिहिलेलं आहे आणि देमसेल्स लिहिलेलं असल्यामुळे हिम जे आहे ते घेऊ शकत नाही म्हणून ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 कॅन्सल झालं. मग इतकं क्लिअर झालं की इथे दोज हा शब्द कन्फर्म येणार. गॉड हेल्प्स दोज आणि इथे आहे हू. आता बघा हूच्या आधी काय आलेलं आहे? दोज. मग दोज हे काय आहे? प्ल्युरल आहे. प्ल्युरल असल्यामुळे या ठिकाणी प्ल्युरल व्हर्ब येणार हेल्प. प्ल्युरल असल्यामुळे प्ल्युरल व्हर्ब येणार हेल्प. म्हणजे दोज हेल्प, दोज हू हेल्प.
दोज आणि हेल्प याच्यामध्ये हू जर असेल तर हेल्प हा शब्द घ्यावा लागेल, हेल्पला एस लावावा लागणार नाही. आणि आपण जर पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये हा एस जो लावलेला आहे हा चुकीचा आहे. मग अशा पद्धतीने ऑप्शन 1 कॅन्सल झालं, 2 कॅन्सल झालं, 4 कॅन्सल झालं. ऑप्शन 3 जे आहे ते बरोबर होणार. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. परमेश्वर त्यांनाच मदत करतो की जे स्वतःची मदत करतात. मग अशा पद्धतीने आपला हा पुढचा प्रश्न होता. तर सोपे सोपे प्रश्न आहेत. या प्रश्नांचं पॅटर्न लक्षात घ्यायचं आहे. द पोएट अँड फिलॉसॉफर डॉट 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 माय फ्रेंड. आता बघा, आपलं आर्टिकल चॅप्टर ज्यावेळेस सुरू झालं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पोएटच्या आधी आर्टिकल द आहे, परंतु फिलॉसॉफरच्या आधी आर्टिकल द नाही. याचाच अर्थ असा आहे की पोएट आणि फिलॉसॉफर या दोघांसाठी आर्टिकल द जो आहे हा कॉमनली वापरलेला आहे. आणि दोघांसाठी आर्टिकल द जर कॉमनली वापरलेला आहे तर फिलॉसॉफर आणि पोएट हे दोन वेगवेगळे व्यक्ती नसून दोन काम करणारा एकच व्यक्ती आहे की जो पोएटही आहे आणि फिलॉसॉफरही आहे. मग दोन व्यक्ती नसून एकच व्यक्ती आहे. एकच व्यक्ती असल्यामुळे सिंग्युलर व्हर्ब येणार. सिंग्युलर व्हर्ब येणार म्हणून आपल्याकडे इज आहे, आर घेता येणार नाही, हॅव प्लुरल घेता येणार नाही, वर प्लुरल घेता येणार नाही. मग अशा पद्धतीने आपल्याला इज सोबतच जावं लागणार. द पोएट अँड फिलॉसॉफर इज माय फ्रेंड. द पोएट अँड फिलॉसॉफर इज माय फ्रेंड. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? ओके. त्यानंतर घेऊया पुढचं. बिलियर्ड्स डॉट 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 अन एक्सपेन्सिव्ह गेम. आता बघा, बिलियर्ड्स आपला नाऊन या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं, खेळांची नाव आहेत, बिलियर्ड्स आहेत. सो बिलियर्ड्सला एस लावलेला असतो, दिसायला प्लुरल दिसतो परंतु मात्र मुळातच सिंग्युलर असतो. आणि बिलियर्ड्स हे एका खेळाचं नाव आहे, सिंग्युलर नाऊन आहे, म्हणून याच्यासोबत आपल्याला सिंग्युलर व्हर्ब इज, वॉज, हॅज यूज करावा लागतो. आरचा वापर होत नाही, वरचा वापर होत नाही, हॅवचा वापर होत नाही. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, इज. ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. सो बिलियर्ड्स इज एन एक्सपेन्सिव्ह गेम. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, सर्वांनी लक्षात ठेवायचे. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे इदर युअर आयसाइट. एकतर तुझे आयसाइट ऑर युअर ब्रेक्स, किंवा तुझे जे ब्रेक्स आहेत ते डॉट 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 बॅड. आता इदर आणि ऑर किंवा निदर आणि नॉर यांनी जे दोन वेगवेगळे सब्जेक्ट्स जोडलेले असतात, बघा या ठिकाणी इदर ऑरने दोन सब्जेक्ट्स जोडलेले आहेत. एक आहे युअर आयसाइट आणि दुसरं आहे युअर ब्रेक्स. मग इदर ऑरने दोन सब्जेक्ट्स जोडलेली असतात. जो दुसरा सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्टनुसार आपल्याला वर्ब घ्यावा लागतो. मग इदर ऑरने युअर आयसाइट आणि युअर ब्रेक्स हे दोन सब्जेक्ट जोडलेली आहे. त्यापैकी दुसरा सब्जेक्ट आहे युअर ब्रेक्स आणि युअर ब्रेक्स नुसार आपल्याला वर्ब घ्यावा लागणार. ब्रेक्स प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. अनेक वचनीमुळे आपल्याला अनेक वचनी वर्ब घ्यावा लागणार. आर हा अनेक वचनी वर्ब आहे, इज हा अनेक वचनी वर्ब नाही, वॉज हा अनेक वचनी वर्ब नाही. आर आल्यामुळे नन आपल्याला उत्तर घेता येत नाही आणि म्हणून ऑप्शन 1 आपलं बरोबर असेल. एदर युअर आयसाइट ऑर युअर ब्रेक्स आर बॅड. और युअर ब्रेक्स आर बॅड, या पद्धतीने हा प्रश्न. सो इदर और निदर नॉर पैकी दिलेला हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द टीचर्स और द स्टुडंट. आता पुन्हा एकदा तोच पॅटर्न फॉलो केला गेलेला आहे. ऑरच्या आधी द टीचर हा एक सब्जेक्ट आहे आणि द स्टुडंट हा सब्जेक्ट 2 आहे. द टीचर्स आणि द स्टुडंट्स हे दोन सब्जेक्ट आहेत. या दोन सब्जेक्टला ऑरने जोडलेला आहे. दोन सब्जेक्ट्सला ऑरने जोडलेलं असेल तर ऑर नंतर येणारा जो सब्जेक्ट आहे किंवा 2 नंबरचा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टनुसार आपल्याला वर्ब चूज करायचा असतो. मग या ठिकाणी दुसरा सब्जेक्ट काय आहे? द स्टुडंट. स्टुडंट म्हणजे एक म्हणजे एकवचनी आणि एकवचनी सब्जेक्ट असल्यामुळे एकवचनी वर्ब आपल्याला घ्यावा लागेल. सो वर हा अनेकवचनी प्लुरल आहे, आर हा अनेकवचनी आहे प्लुरल आहे, विल हा एकवचनी देखील आहे अनेकवचनी देखील आहे, त्यामुळे कन्फ्युजन आहे. इज हा एकवचनी आहे म्हणून ऑप्शन 4 सोबत आपल्याला जावं लागेल. द टीचर्स और द स्टुडंट इज रॉंग.
क्लिअर. यानंतर बघा each ऑफ द टू कॅन्डिडेट्स. आपल्या प्रोनाऊन या चॅप्टरमध्ये जे रिलेटिव्ह प्रोनाऊन झालेलं आहे त्यामध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिलेटिव्ह प्रोनाऊन खूप महत्त्वाचं आहे. आणि जे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आहे त्यामध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की each ऑफ द टू, each ऑफ द किंवा each ऑफ द टू असेल, याच्यानंतर नाऊन हे प्लुरल येईल परंतु व्हर्ब मात्र सिंग्युलर येईल. सो each ऑफ द टू नंतर कॅन्डिडेट्स हे प्लुरल येणार परंतु याच्यानंतर सिंग्युलर वर्ब येणार. मग सिंग्युलर आर नाही, सिंग्युलर हॅज आहे, सिंग्युलर हॅव नाही, सिंग्युलर वर नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 2 सोबत आपल्याला जावं लागेल की each ऑफ द असेल, either ऑफ द असेल, मोस्ट ऑफ द असेल, नेदर ऑफ द असेल, नन ऑफ द असेल. याच्यानंतर प्लुरल नाऊन येईल परंतु प्लुरल नाऊन जरी असले तरी त्याच्यानंतर मात्र सिंग्युलर वर्ब येईल, एकवचनी वर्ब येईल. सो each ऑफ द टू नंतर कॅन्डिडेट्स प्लुरल आलं परंतु त्याच्यानंतर सिंग्युलर वर्ब घ्यावा लागेल म्हणून सिंग्युलर वर्ब हॅज आहे. सो हॅज बरोबर असेल. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? ओके. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो सिलेक्ट द वन दॅट फिट्स द बेस्ट. अ पर्सन हु लिव्स हिज कंट्री टू सेटल अब्रॉड. एक असा व्यक्ती की जो आपली स्वतःचा देश, स्वतःची कंट्री सोडून इतर दुसऱ्या देशामध्ये सेटल होण्यासाठी जात असतो. बघा एमिनंट, एमिनंट म्हणजे काय? एक असा व्यक्ती. एमिनंट म्हणजे काय की एक असा व्यक्ती की जो फेमस आहे आणि खूप ब्रॉड विचारांचा आहे किंवा खूप त्याला ब्रिलियन्सी आहे, ब्रिलियंट व्यक्ती आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. याचा देश सोडून जाण्याचा काही संबंध नाही. आता बघा हा आहे एमिग्रंट. एमिग्रंट म्हणजे काय की जो व्यक्ती आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये राहण्यासाठी जातो त्याला एमिग्रंट असं म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या भारतातील एखादा व्यक्ती आपला भारत देश, स्वतःचा जो देश आहे, ज्या देशाचं त्याचं नागरिकत्व आहे, त्या देश सोडून तो दुसऱ्या देशामध्ये जर सेटल होण्यासाठी जात असेल तर त्याला एमिग्रंट असं म्हटलं जातं. आणि हा आहे एमिग्रंट. एखादा व्यक्ती त्याचा देश सोडून, म्हणजे जो व्यक्ती भारताचा नागरिक नाही, दुसऱ्या देशातील आहे, तो व्यक्ती त्याचा देश सोडून जर आपल्या देशामध्ये येत असेल, सेटल होत असेल तर त्याला एमिग्रंट असं म्हटलं जातं. आणि मायग्रंट म्हणजे काय? स्थलांतर करणारा. मग स्थलांतर करणारा कुठूनही कुठे स्थलांतर करू शकतो. ठीक. एमिग्रंट ही मायग्रंट आहे आणि एमिग्रंट हे मायग्रंट आहे. सगळेच मायग्रंट आहे. जे स्थलांतरित करतात ते मायग्रंट असतात. परंतु जो स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात जातो त्याला एमिग्रंट म्हणतात. जो दुसरा देश सोडून आपल्या देशामध्ये येतो त्याला एमिग्रंट असं म्हणतात. सो आपला स्वतःचा देश, अ पर्सन हु लिव्स हिज कंट्री, स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात जातो त्याला एमिग्रंट असं म्हणतात. सो ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. पुढचं बघा, विच ऑफ द गिवन ऑप्शन फिट्स द बेस्ट? वन हु इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. छोट्या छोट्या डिटेल्स बद्दल जो खूप दक्ष असतो, खूप सावध असतो, खूप अटेंटिव्ह असतो, खूप अलर्ट असतो, अशा व्यक्तीला मॅटिक्युलस असं म्हटलं जातं. ऑप्शन 1 मध्येच आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्शर. कॉन्शर म्हणजे काय? पारखी. खूप चांगलं खाण्याच्या बद्दल ज्याला माहिती असतं त्याला कॉन्शर म्हणतात. खूप चांगले कपडे घालणे किंवा दागिने घालणे याची ज्याला चांगली पारख असते त्याला काय म्हटलं जातं? कॉन्शर. सो हा शब्द फार महत्त्वाचा आहे. हा शब्द वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून देखील विचारला जाऊ शकतो. हा शब्द स्पेलिंग मिस्टेक म्हणून देखील विचारला जाऊ शकतो. सो CONNOISSEUR हे त्याचं आपलं स्पेलिंग असेल. त्याच्यानंतर आर्टिसन आहे आणि त्याच्यानंतर आहे इमॅक्युलेट. सो हे येऊ शकत नाही. सो आपल्याला आपल्या ठिकाणी सांगितलेलं आहे की द पर्सन हु इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट डिटेल्स. एखाद्या डिटेलबद्दल जो खूप पर्टिक्युलर असतो त्याला काय म्हटलं जातं? मॅटिक्युलस असं म्हटलं जातं. इमॅक्युलेट म्हणजे ज्याच्याने कोणत्याही प्रकारची चूक होत नाही तो. क्लिअर? विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स मीन्स टॉकेटिव्ह? कोणत्या शब्दाचा अर्थ टॉकेटिव्ह असा होतो? टॉकेटिव्ह म्हणजे काय? खूप बडबड करणारा, खूप बोलणारा, बोलका, अननेसेसरी पण बोलून घेतो असा व्यक्ती. पहिला आहे फ्लॅगमॅटिक. फ्लॅगमॅटिक या शब्दाचा अर्थ होतो शांत. जो मौन आहे, जो शांत आहे त्याला फ्लॅगमॅटिक म्हटलं जातं. स्टुपिड
म्हणजे जे बोलायचं नसतं ते जो बोलून जातो त्या व्यक्तीला स्टुपिड असं म्हटलं जातं. पॅरासाइट जो दुसऱ्यावर अवलंबून असतो, ज्याचं अन्न खाद्य आणि जीवन दुसऱ्यावर अवलंबून असतं, त्याला पॅरासाइट म्हटलं जातं. आणि इथे आहे गॅरलस, आणि गॅरलस या शब्दाचा अर्थ होतो टॉकेटिव्ह, बडबड करणारा, खूप जास्त बोलतो तो व्यक्ती. त्यानंतर आहे फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो सिलेक्ट द वन दॅट फिट्स बेस्ट. पुन्हा एकदा शब्द विचारलेला आहे. अ लिटरली कॉम्पोजिशन विच सेज समथिंग बट मीन्स समथिंग डिफरंट. एक अशी कविता की जी लिहिलेली तर आहे, त्याचा शब्दशः अर्थ न पकडता त्याचा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो, त्याला काय म्हटलं जातं? मग बघा, ओढ ओढ तर मी तुम्हाला सांगितलं की ऐन वेळेवर एखाद्या व्यक्तीला जी कविता करायची सांगितलेली असते त्याला ओढ म्हटलं जातं. त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे फिगर ऑफ स्पीचचा, ॲलिगरी, या ॲलिगरी प्रकारालाच म्हटलं जातं की शब्दशः याचा अर्थ तर होतोच, परंतु याचा अर्थ मुळात वेगळाच होत असतो. शब्द असतात परंतु शब्दांतून तो अर्थ निघत नाही, शब्दातून एक वेगळाच अर्थ निघत असतो, त्याला पण ॲलिगरी असं म्हणतात. सोनेट या शब्दाचा अर्थ काही या फिगर ऑफ स्पीचमध्ये जे सांगायचं असतं तेच असतं. आणि इथे आहे ॲलिगी. ॲलिगी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्ती मरण पावल्यानंतर जो काही शोकसंदेश कवितेच्या रूपात असतो त्याला ॲलिगी असं म्हटलं जातं. सो इथे आपण पाहू शकतो आपलं ऑप्शन 2 जे असेल ते राईट ऑप्शन असेल. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण टाईप करू शकतात. ओके, तर वेळ संपलेली आहे. हे बाकीचे राहिलेले प्रश्न आपण आता उद्या संध्याकाळी 7 वाजेच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. उद्याच्या दिवशी 2 लेक्चर्स असतील. एक लेक्चर असेल ज्याचा लाईव्ह टायमिंग तुम्हाला थोड्या वेळानंतर समजेल, ते सुद्धा लाईव्ह लेक्चर असेल. या लाईव्ह लेक्चरमध्ये सर्वांचा जो सिलेबस आहे तो कंटिन्यू केला जाईल. आणि संध्याकाळी 7 वाजेचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस केलं जाईल. भेटूया उद्याच्या दिवशी आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये. धन्यवाद.